दराडे यांना तुम्ही थेट पाठिंबा देताय का? दराडे यांच्या प्रचारात तुम्ही जाणार का? तुम्ही स्वतः दराडे यांचा चौकशीला घाबरले आहात, तुमच्यावर दबाव आहे म्हणून तुम्ही मागे येताय. चौकशीला घाबरलेलो नाही. तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे. मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती. त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती, तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले, तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही. पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे. पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे. तुम्ही आता लोक म्हणतील का अगोदर तुम्हाला कळलं नाही का? पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली. त्यांना समज दिलेली आहे. आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं की आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा. 2-2 आमदार की आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा. आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांची कामं करायची, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही. दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहे आणि बाकीचे प्रश्न तुम्ही म्हणजे काही का असे ना थोडंफार गणेश भाऊ, एक प्रश्न